ही कहाणी आहे बाबांची एका संघर्षमय आयुष्याची। याची सुरुवात होते महाराष्ट्रातील पुण्यामधील जुन्नर तालुक्यातील मीना नदीच्या तीरावर वसलेल्या ग्रामदेवता श्री मुक्ताईचा वर्धास्त लाभलेल्या खोडद या गावापासून। त्यावेळी फारसे परिचित नसणाऱ्या खोडदला आज जगाच्या नकाशात GMRTमुळे विशेष स्थान प्राप्त झाले आहे। अशा या खोडद गावी सौ सोनाबाई व श्री लक्ष्मण शिवराम कुचिक यांच्या पोटी 9 जुलै 1940 रोजी पुत्ररत्न जन्माला आले। ह्या उभयतांचे हे दुसरे अपत्य श्री परशुराम लक्ष्मण कुचिक। आपले 4 भाऊ व 1 बहीण या सर्वांसोबत लहानाचं मोठं होताना घरातील सर्वांचे दादा झाले आणि आता नातवंडांचे बाबा। 80-90 वर्षांपूर्वी गावी घराघरातून कुटुंब प्रमुख शहराकडे विशेषतः मुंबईला नोकरी करत असत। त्याप्रमाणे बाबांचे वडील आणि थोरले बंधू श्री दत्तात्रय लक्ष्मण कुचिक मुंबईला रेरोड येथील इम्पिरियल केमिकल इंडस्ट्रीमध्ये नोकरी करत होते। त्यामुळे गावी घर व शेतीवाडी सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी आई सोनाबाई व बाबांच्या कोवळ्या खांद्यावर आली। आईला शेतीमध्ये मदत करत मोठा हाकत बाबांनी खोडद येथील जीवन शिक्षण मंदिर शाळेतून मराठी माध्यमातून 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। घरी अत्यंत गरिबीची परिस्थिती, जिरायती शेती, फक्त पावसाळी पाण्यावर येणारे शेतीचे उत्पन्न व घरामध्ये खाणारी अनेक माणसे। अशा वेळी घरच्यांच्या व आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव झाली आणि बाबांनी 1958 साली मुंबईची वाट धरली। सुरुवातीच्या काळात अंजिरवाडी येथे राहताना आपले मामा श्री धोंडू सावळेराम बेंडे यांच्यासोबत काही काळ क्रॉफर्ड फ्रूट मार्केट मुंबई येथे काम केले। त्यानंतर त्यांनी चेंबूर येथील बर्मा शेल या ब्रिटिश कंपनीमध्ये 2 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम केले। कामातील प्रामाणिकपणा पाहून कंपनीने त्यांना कायमस्वरूपी नोकरीवर रुजू करून घेतले। बर्मा शेल कंपनी आज भारत पेट्रोलियम म्हणून ओळखली जाते। 6 नोव्हेंबर 1961 रोजी एक सामान्य वर्कर म्हणून रुजू झालेले बाबा 31 जुलै 2000 रोजी चार्जर्ड म्हणून निवृत्त झाले। आपल्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ नोकरीत त्यांनी ऊन, पाऊस, थंडी, वारा याची तमा न बाळगता नोकरीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचणे, गाडी नाही आली तर प्रसंगी चालत जाणे, शटडाऊन असले की महिनोन महिने ओव्हरटाईम करणे, आपल्या कामातील इतर कामगार सहकारी यांच्यासोबत सौहार्दाचे वागणे, दिलेले काम प्रामाणिकपणे निष्ठेने सचोटीने करत राहणे हे तत्व सांभाळले। ही त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा पाहून कंपनीने वेळोवेळी बाबांचा व त्यांच्या कामाचे कौतुक केले व त्यांचा यथोचित सत्कारही केला। नोकरी करत असताना 19 मे 1963 साली बाबांच्या आयुष्यात मांजरवाडी येथील श्री रामभाऊ दगडू थोरात यांची कन्या कुमारी गीता रामभाऊ थोरात यांचा सौ पार्वती परशुराम कुचिक अर्धांगिनी म्हणून प्रवेश झाला। घरातील सर्वांची बाई आता नातवंडांची आजी। 1964 साली बाबांची आई सौ सोनाबाई हिचा अकाली मृत्यू झाला। त्यानंतर त्यांचे वडील व थोरले बंधू कायमस्वरूपी गावी निघून आले। बाबांच्या खांद्यावर मुंबईत राहून काम करून गावचे घर सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी आली व बाबांनी ती अनेक वर्ष अत्यंत समर्थपणे पेलली। या संपूर्ण काळात बाबांना नितांत सुंदर साथ लाभली बाईची। 1964 पासून चेंबूरमधील टिळकनगर येथे राहणारे हे कुचिक कुटुंब 1979 साली वाशी नवी मुंबई येथे वास्तव्यास आले। नोकरी करत असताना गावी आर्थिक मदत करत वेळोवेळी शेतीसाठी लागणारी अवजारे, बैलजोडी, ट्रॅक्टर घेणे किंवा पाण्यासाठी नवीन विहीर बांधणे, शेती घेणे, घरातील आपल्या भावांची आणि आपल्या पुतण्यांची लग्नकार्य करणे, आजारपणात उपचारासाठी मुंबईला आणून वैद्यकीय मदत करणे,
त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, घर बांधणे इत्यादी अनेक कामे एक कुटुंब प्रमुख व घरातील कर्ता पुरुष म्हणून घराची कित्येक पिढ्यांपासून असलेली गरिबी दूर करून घराला घरपण देण्याचे काम बाबांनी केले. नोकरीतून निवृत्त झाल्यावर आपल्या मातीची गावाकडची ओढ असल्यामुळे गावी घर बांधून शेतीवाडीचे काम पाहू लागले. गावातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित करून समाजकार्यात सहभाग घेऊ लागले. गावात वृक्षारोपणाच्या उपक्रमात सहभागी होणे, स्मशानभूमीचे नूतनीकरण करून सर्वसामान्य माणसांना सोयी उपलब्ध करून देणे, गावातील तरुणांना, नातेवाईकांना आर्थिक नियोजन, गुंतवणूक याबाबत मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे काम आजही चालू आहे. निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग जास्त महत्त्वाची व ती आर्थिकदृष्ट्या सक्षम व सुनियोजित कशी प्रभावी करता येईल हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून दाखवून दिले. नोकरीला असो किंवा शेतीतला, घरचा असो किंवा समाजातला, एखाद्या कामाचा ध्यास घेतल्यानंतर ते पूर्णत्वास नेईपर्यंत बाबांना चैन पडत नाही. त्या कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा, धडपड, तळमळ नेहमीच दिसून येते. गरीब परिस्थितीमुळे स्वतःला उच्च शिक्षण घेता आले नाही, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलामुलींना उच्च विद्याभूषित केले. आपल्या कडक, कठोर शिस्तीत मुलांना वाढवताना, घडवताना त्यांच्यावरती चांगले संस्कार होतील याबाबत नेहमी दक्ष राहिले. वडदचा श्री खंडोबा, ओझरचा श्री विघ्नेश्वर, ग्रामदेवता श्री मुक्ताई यांच्यावरती अढळ श्रद्धा असणारे बाबा विज्ञानाची कास धरणारे आहेत. इंग्रजी येण्याकरता रात्रशाळेत इंग्रजीचे शिक्षण घेणारे बाबा आधुनिक विचारसरणीचे आहेत. शेतात रमणारे बाबा दूरदर्शनवरील क्रिकेटच्या सामन्यातही रमतात. जुन्या हिंदी, मराठी गाण्यांची आवड असणारे बाबा गत आठवणींना उजाळा देत गप्पांमध्येही रंगून जातात. राजकारणावर उत्स्फूर्तपणे बोलणारे बाबा अंगणातील नारळाच्या झाडाचे नारळही तितक्याच तन्मयतेने सोलतात. स्वच्छता व टापटीपणाचे आवड असणारे बाबा कतारचा विमान प्रवास, तेथील गमती जमती सांगणारे बाबा घरातील कोणत्याही नादुरुस्त झालेल्या गोष्टी सहज दुरुस्त करताना मी मेंटेनन्सचा माणूस आहे असे म्हणणारे बाबा, 1 रुपया बैलगाडीच्या चाकासम वाढतो असे म्हणणारे बाबा, आपल्या मावशीला मातृतुल्य समजत तिच्या वृद्धत्वाची काठी होणारे बाबा, नातवंडांबाबत हळवे असणारे बाबा. बाबांची अशी अनेक रूपे आहेत. आयुष्याचा एवढा प्रदीर्घ प्रवास करताना आपल्या आईचा कष्टाळूपणा व आपल्या वडिलांच्या व्यावहारिकपणाला बाबांनी आपला आदर्श मानला. कर्तव्यदक्ष, व्यावहारिक, करडी शिस्त, सचोटी, प्रामाणिकपणा, राहण्यात वागण्यात साधेपणा जपणाऱ्या बाबांनी आपली पत्नी, मुले, मुली, जावई, सून, भावंडे, मित्र आणि नातवंडांवर भरभरून प्रेम केलंय. अत्यंत कष्टमय, संघर्षमय आयुष्य जगताना रडायचं नाही, घाबरायचं नाही, हरायचं तर नाहीच. जे होईल ते होईल, लढत राहायचं आणि जिंकायचं हे तत्व जोपासणारे बाबा. त्यांचा आज वाढदिवस. 85व्या वर्षात पदार्पण करणारे बाबा मनाने चिरतरुण आहेत. जसे झाडाचे खोड आपल्या फांद्यांना आधार देते, अगदी तसाच बाबांचा आम्हा सर्वांना आधार वाटतो. बाबा तुम्हाला शतायुषी आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी सदोदित राहो हीच श्री मुक्ताई चरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे बाबा.